हे देवा, हिला काय खरंच बरं वाटतंय की काय? भाऊजी, तुम्हाला कसं कळलं? म्हणजे म्हणजे असं कसं विचारलं तुम्ही? माहिती नाही. वहिनी, सारखं असं वाटतं की सावी आता बरी झाली, पण मला हे सुद्धा माहिती आहे की असं काही घडलेलं नाही. पण तरी सुद्धा मनात कुठेतरी अशी आशा आहे की या प्रश्नाचं उत्तर कधीतरी हो असं येईल. सांग ना सावी, बरी झाली आहेस ना तू? हो. मी बरी आहे. आता मी तुला औषध लावलं ना, मग तुला पण बरं वाटेल. झाली सुरूची बडबड, डोक्यात जाते ही मुलगी. जशी जशी तू माझी काळजी घेतो तशी मी पण तुझी काळजी घेणार. मग तुला बरं वाटणार. मला माहिती आहे सावी, तू या जगात काही विसरलीस तरी तुझ्या मनातलं माझ्याबद्दलचं प्रेम, माझ्याबद्दलची काळजी कधीच विसरणार नाहीस. मी आलोच. सावी, बरं वाटतंय ना ग? हो, मला बरं वाटतंय. पण वहिनी, अहो, रीना परगला आपल्याला डिटेल्स पाठवायच्या होत्या, ते राहूनच गेलं की. आपल्याला लगेच रूम मध्ये जायला हवं. आजकाल या तिघींची काय खुसूर चाललेली असते कळत नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवायलाच हवं. चला. मी सगळ्यात आधी रीनाला सगळे डिटेल्स पाठवून देते गाडीची. मी त्या मोबाईल दे. हा, हे घ्या. रीनाला गाड्यांचे डिटेल्स पाठवले. बरं झालं. आता रीना पराग त्या गाडीवाल्याला शोधतील. सावी, आज थोडक्यात वाचलो आपण. हा, तुझा ड्रेस खराब झालाय, तेवढा बदलून घे. तू प्लीज इथून पुढे काळजी घे. वहिनी, सावकाश. वहिनी, आता तुमच्यावर झालेल्या अन्यायाचा बदला घ्यायचा. अगं सावी, राहू दे ना. काय काय करायचं याची? वहिनी, पण का सहन करायचंय तुम्हाला सगळं? तुम्ही काय बोलत नाही ना, म्हणून त्यांची हिंमत वाढते. तुमच्यावर हात उचलताना खूप मज्जा येते ना भास्कर दादांना. मग आता ही वेळ जेव्हा स्वतःवर येईल ना, तेव्हा त्यांना कळेल.
बायकांना नेहमी पायाशी ठेवायचं असतं ना, आता मी त्यांना तुमच्या पायाशी आणणार. सावी, अशी कशी ग तू? तुला कशाचीच म्हणजे कशाचीच भीती नाही का ग वाटत?